आजपासून राज्यभरामध्ये माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये सुद्धा या गणेशोत्सवाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। वेगळा उत्साह पुण्यामध्ये पाहतोय। सकाळपासूनच गणपती मंदिरामध्ये आता भक्तांची गर्दी पाहायला मिळते। माघी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। माघी गणेशोत्सवाचा उत्साह हा सर्वत्रच पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी रोहन आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, वेगळाच उत्साह आजपासून आपण पाहतोय, काय अधिकची माहिती? नक्कीच, खरं तर आजपासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि गणेश जन्म सोहळा जो आहे तो देशभरामध्ये जे भाविक आहेत, गणेश भक्त आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये साजरे करत असतात। आपल्या आपल्या घरामध्ये करतात, आपल्या आपल्या चौकामध्ये करतात, आपल्या आपल्या मंडळामध्ये करत असतात। आपण आता जिथे आहोत तो आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा परिसर। आपण जर पाहिलं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती परिसरामध्ये नेहमीच जे आहे ते दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते। आपण जर ही दृश्य आता पाहिली तर पहाटे सकाळी 3 वाजल्यापासून जे आहे ती दर्शनाची रांग या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर लागलेली पाहायला मिळते आणि आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती दरवेळेसच दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट करत असतो आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। आजचा गणेशोत्सव, गणेश जन्म सोहळ्याला ज्या प्रमाणात भाविकांची गर्दी मिळते, भाविकांचा प्रतिसाद मिळतो, या सगळ्या लक्षात घेऊन मोठमोठे उपक्रम जे आहेत ते पहाटे 3 वाजल्यापासून श्रीमंत हलवाई गणेशोत्सव मंडळाच्या ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेले आहेत। अजून काही वेळामध्ये ही संख्या जी आहे भाविकांची ही वाढणार आहे। त्यामुळे हा संपूर्ण जो रस्ता आहे जो छत्रपती शिवाजी रोड म्हणून मानला जातो, तो संपूर्ण रस्ता पोलिसांना काही वेळामध्ये जो आहे तो बंद करण्याची गरज लागू शकते। त्यामुळे अधिकचं पोलीस बळ देखील या ठिकाणी बोलवलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि ही केवळ रांग जी आपल्याला आता समोर दिसते ही पूर्णपणे पाठीमागे आप्पा बळवंत चौकातून जी आहे ती आलेली पाहायला मिळते। जवळपास 1 किलोमीटरच्या आसपास ही रांग आत्ता आहे। अजून काही वेळानंतर ही रांग त्याहून जास्त वाढणार आहे। त्यामुळे जो इतर प्रकार, जो अनुचित प्रकार जो घडू नये यासाठी जी मंडळ नेहमीच जी दक्षता घेत असते, तो दक्षता देखील आजच्या या विशेष दिवशी पाहायला मिळतोय। कारण का अंगारकी चतुर्थी असेल, मोठ्या अंगारकी चतुर्थी असेल किंवा इतर चतुर्थी असतील, या सगळ्या चतुर्थीच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी दक्षता जी आहे ती ट्रस्टच्या वतीने घेतली जाते। परंतु आजचा दिवस हा वेगळा आहे, आजचा दिवस हा विशेष आहे। देशभरातून जे आहेत ते गणेश भक्त या ठिकाणी दर्शनासाठी, आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात आणि या सगळ्या बाप्पांच्या लाडक्या भक्तांना कुठलीही गैरसोय होऊ नये, कुठल्याही प्रमाणामध्ये नागरिकांना, भाविकांना त्रास होऊ नये यासाठी जो आहे तो चोख बंदोबस्त म्हणा की चोख नियोजन म्हणा या ठिकाणी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर पहाटे 3 वाजता जे आहे ते आज ब्रह्मस्तुती सुप्त अभिषेक जो आहे तो दगडूशेठ बाप्पाला झालेला आहे। त्याचबरोबर पहाटे 4 ते 6 जे आहे ते स्वराभिषेक करण्यात आलेला आहे। यामध्ये गायिका विदुषी प्रज्ञा देशपांडे ज्या की किराणा घरांच्या गायिका आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वराभिषेक करण्यात आला। तर सकाळी 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत आणि दुपारी 1:30 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत गणपती सुप्त अभिषेक बाप्पाचा होणार आहे आणि त्यानंतर देखील विविध कार्यक्रम जे आहेत ते सायंकाळपर्यंत याच ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत गणेश नाद करण्यात येणार आहे। सायंकाळी 6 वाजता बारक्या जो गणेश मूर्ती आहे त्याची नगर परिषदेला मिरवणूक होणार आहे। तर रात्री 8:30 नंतर जी आहे ती महाआरतीला सुरुवात होणार आहे आणि या सगळ्यामध्ये पुणेकर नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने सामील होण्याची शक्यता आहे। पुणेकर नागरिक जे आहेत ते यामध्ये हिरिरीने भाग घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे काही तासांमध्ये इथलं नियोजन जे आहे ते अतिशय चोख या सगळ्या पोलीस यंत्रणेला म्हणा किंवा या सगळ्या जी की यंत्रणा या ठिकाणी दगडूशेठ गणपतीच्या बाप्पासाठी कार्यरत असते, जे की ट्रस्टचे कार्यकर्ते असतील, यामध्ये ट्रस्टच्या भागातले अधिकारी असतील, या सगळ्यांसाठी हा मोठा आजचा दिवस जो आहे तो महत्वाचा आहे। त्यामुळे यांच्याकडून चोख नियोजन जे आहे ते सध्या असलेलं पाहायला मिळतंय। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतोय वेगळाच उत्साह भाविकांमध्ये या ठिकाणी गर्दी मंदिरांमध्ये केलेली पाहायला मिळते। माघी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होते।